हाय हॅलो नमस्कार. मी आरती एस एस महेंद्रकर चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. आणि आजची सकाळ अशी झाली आहे बघा. शिराळ शिराळ आहे, जास्त ऊन नाही आणि जास्त वारंही नाही त्याच्यामुळं. आणि काय हे उन्हामुळं की नाही, गरमीमुळं गरम फार होतं आहे. गरमीमुळं काहीच खाऊ वाटत नाही. त्याच्यामुळं बघा अशा वेगळ्या प्रकारच्या भाज्या जरा कधीतरी उन्हाळ्याच्या दिवसात छान लागतात खायला. तर मी आज ही ना वड्याची भाजी बनवणार आहे. तर इथं मी घेतलं 1 वाटी बेसन आणि त्यात आहे की नाही 1 चिमूटभर हळद आणि 5-6 पाकळ्या लसणाच्या ठेचून घातल्यात आणि चवीपुरतं मीठ आणि ओवा आणि थोडीशी कोथिंबीर कट करून टाकलेली आहे. तर हे पीठ आहे ना अशा कन्सिस्टन्सीमध्ये मळून घ्यायचे आणि त्याच्यानंतर ना आपण इथं ना कढईत पाणी ठेवलं आहे उकळायला आणि त्याच्यावरती हे ताट आहे ना आपण वाफायला ठेवणार आहे आपल्या वड्याचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवणार आहे. तर हे आहेत की नाही वड्या आपल्या 5 मिनटात वाफून झालेल्या आहेत बघा. आणि अशा लगेच निघतात या वड्या आणि चाकूच्या साहाय्याने की नाही आपण अशा कट करून घ्यायच्यात. तुम्हाला ज्या आकारात आवडत असेल त्या आकारात तुम्ही कट करू शकता. हे बघा मी अशा शंकरपाळीसारख्या आकारात मी कट केलेल्या आहेत. आणि ह्या वड्या अजिबात ताटाला चिटकत नाही किंवा काहीच होत नाही, तुटत नाही. जशाच्या तशा अख्ख्या निघतात. हे ना हे बघा असं उलथण्याच्या साहाय्याने किंवा सुरीच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही काढू शकता. हे बघा अशा वड्या तयार होतात आपल्या. आपल्याला काय ह्याला जाळी फुटायला नाही पाहिजे किंवा काय नाही, फक्त ह्या शिजायला हव्यात. तर हे बघा अशा झाल्यात ह्या आणि आतून पण पूर्ण अशा सॉफ्ट असतात, अशा कच्च्या वगैरे राहत नाहीत. 5च मिनटात वाफवून होतात. आणि त्याच कढईतलं पाणी टाकून आहे ना आपण कढई स्वच्छ धुवून लगेचच तेल त्यात गरम करायला ठेवलेलं आहे. आपण फोडणीसाठी ना मोहरी टाकणार आहे त्याच्यामध्ये. तर हे तेल गरम झालं की आपण मोहरी टाकूयात. मोहरी टाकली मी थोडीशी आणि लगेचच मी कढीपत्ता ॲड करणार आहे. कढीपत्त्याने ह्या अशा भाज्यांना स्मेल फार छान येतो. बटाट्याची रस्साभाजी असू दे किंवा ह्या डुबूक वड्यांची भाजी असू दे किंवा अजून काही रश्श्याच्या ज्या भाज्या असतात ना मटकीची वगैरे, त्यांना कढीपत्त्याने सुगंध खूप भारी येतो. आणि हा आपला मसाला आहे खोबरं, कांदा, टमॅटो, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर वाटलेलं. तर याचं प्रमाण तर मी तुम्हाला आधीच्या रेसिपीजमध्ये सांगितलेलं आहे. मी मसाला कशाप्रकारे तयार करते आणि अप्रतिम रस्सा तयार होतो अशा मसाल्यांनी. नॉनव्हेजलासुद्धा हा मसाला चालतो आणि व्हेज भाज्यांनासुद्धा हा मसाला तसाच उपयोगी पडतो. तर मी इथं की नाही आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे त्या रश्श्याच्या प्रमाणे मीठ ॲड केले, कारण त्या वड्यांमध्ये ऑलरेडी आपण थोडंसं त्याच्या चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. प्रमाणात मीठ टाका, नाही तर खूप खारट भाजी होऊन दिसेल. ह्या रश्श्याच्या चवीपुरताच मी इथं मिठाचा वापर केलेला आहे. हळद टाकली अर्धा चमचा आणि 1.5 चमचा की नाही मी लाल तिखट ॲड करणार आहे याच्यामध्ये. घरगुती लाल तिखट आहे आणि 1 चमचा काळं तिखट ॲड करणार आहे मी. हे बघा असं काळं तिखट आहे आपलं घरातलं आणि हे काळं तिखट मी ॲड केलेलं आहे 1 चमचा. तर 1.5 चमचा ॲड केलं आहे, सॉरी. तर हे सगळं की नाही ह्या तेलात व्यवस्थित छान परतून घ्यायचं आहे आपल्याला मसाल्यासोबतच. कारण मसाल्यामध्ये आपोआप त्या लाल तिखटाची आणि काळ्या तिखटाची टेस्ट उतरते आणि मग भाजी एकदम भारी लागते. आणि मग ही ना तुम्ही भाकरीसोबत पण खाऊ शकता आणि चपातीबरोबर पण खाऊ शकता, भाताबरोबर पण खाऊ शकता. तर भाकरीबरोबर तर अप्रतिम भाजी लागते ही. आणि ह्या दिवसात थोडं भाकरी, ठेचा, लोणचं अशा भाज्याचा रस्सा पातळ असा, मग ते भारी लागतं जेवण. वरण भात याच्यापेक्षा हे असं छान लागतं. बघा आपला रस्सा असा तयार झाला आहे. तर त्याला असा कट आला आहे वरती हे बघा. आणि आपल्या ज्या उकळी आली ना त्या रश्शाला, उकळी यायला लागली ना बघा, बाजूने उकळी यायला लागली रश्शाला चांगली, आणि मग आपल्या त्या वड्या तयार झाल्या होत्या ना, त्या वड्या आपण याच्यामध्ये सोडणार आहे. तर वड्या तुटत नाही किंवा विरघळत नाही किंवा अशा होतात ना, तुकडे तुकडे होतात, तसं पण काही होत नाही. असं घोळत नाही भाजीचा, म्हणजे ही भाजी परफेक्टच तयार होते. अजिबात ह्या भाजीचं काहीच हे होत नाही, खराब होत नाही. खूप छान लागते ही भाजी टेस्टला. आणि हे बघा अशा प्रकारे मी कोथिंबीर वरून पण चिरून टाकली. एक उकळी आली की बंद करायचं, आपोआपच भाजीचा मसाल्याला आपल्या कट यायला चालू होते. बघा अशा प्रकारे कट आला आहे आपल्या रश्श्याला. आणि अशी भाजी आपली तयार झाली आहे. खूप घट्टही नाही आणि खूप पातळही मी तयार केलेली नाही. अशी अप्रतिम भाजी. लिंबू असला किंवा नसला तरीही चालतो. आणि तुम्ही जर आंबट खाणारे असाल तर चिंचेचं पान एखादं टाकू शकता, चिंच किंवा कोकम, तरी पण भारी लागते. मी इथं टमॅटोचा वापर केल्यामुळं मी काहीच ॲड केलेलं नाही आहे दुसरं. तर तरी पण मी आपल्या मसाल्यात काय वापरले सांगते. 2 कांदे, 3 टमॅटो, थोडंसं खोबरं आणि लसूण, अद्रक आणि कोथिंबीर. याच्या व्यतिरिक्त दुसरं मी काहीच घालत नाही. गरम मसाले नाही, काही नाही, काही नाही. आपलं घरी वाटलेलं काळं तिखट आणि आपलं लाल तिखट, याच्या व्यतिरिक्त मी काही यूज केलेलं नाही आहे ह्या भाजीला. तुमच्या समोरच आहे बघा, आपल्या भाजीला अशी तर्री आलेली आहे.
अप्रतिम असं भाजीचा रंग पण आला आहे आणि तरी पण आली बघू शकताय तुम्ही. तर भाजी तर फस्त पण झाली दुपारच्या जेवणाला. अशी झाली होती ही भाजी बघा. ह्या वड्या अशा, आणि मी जे चुरून टाकला ना वरून, तर त्या वड्यांचा जो चुरा थोडासा साईडला राहतो ना ताटाच्या, तर तो टाकला, कारण की रसा असा घट्ट आळून येतो त्याच्यामुळं. आणि हे बघा आपली भाजी अशा प्रकारची तयार झालेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. आणि काय दुसरी रेसिपी मी दाखवू याच्यासाठी कमेंट करा. हे बघा आपल्या घरगुती अशा साध्या ज्या आपण भाज्या करतो की नाही, साध्या सोप्या अशा रेसिपीज मी दाखवत असते. तर अशी आपली भाजी तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला? तुम्ही पण अशीच